It's not easy. स्विमिंग येत नाही याचा आता हे वाटतं. स्विमिंग का नाही, दुःख आहे दुःख. गाईस, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. बॅकपॅक विथ प्रॅक्स. आज आहे डे 8 इन इंडोनेशिया आणि आपण आहोत आज नुसा पेनिडा आयलंडवर. सेकंड डे आहे आपला नुसा पेनिडा आयलंडवर. तो आम्ही या स्नॉकलिंगला आलो आहोत. भाईस नावा स्नॉकलिंग. सो हे टायमिंग आहे सकाळी 8:30चं फर्स्ट टायमिंग. 9च्या टायमिंगला आपण आलो आहोत आणि हे 9:30चं टायमिंग आहे. आणि हे 4 लोकेशन आहेत. मंता बे, क्रिस्टल बे, गमात बे आणि वॉल ऑर जीटी. इन्क्लुडेड मास्क, स्नॉकर, स्लीपर्स, ओके, टॉवेल, मिनरल वॉटर पण देणार आणि इन्शुरन्स द मेन थिंग. सो हे इन्क्लूड आहे आपल्या याच्यामध्ये. सो वी गॉट दिस स्लीपर्स. सो काल आपण इथेच उतरलो या हार्बरला. सो तुम्ही 1 डे करायचं असेल तर तुम्ही या हार्बरला या, स्नॉकलिंग करा आणि रिटर्न पण जाऊ शकता. असं करायचं असेल तर तो बार्गेन करा. 150 पर पर्सन होतात 4 पॉईंट्समध्ये. आपण त्या ह्यांच्या थ्रू आलो म्हणून 160 सांगितले. तुम्ही बुक करायचं असेल तर हा व्हॉट्सअप नंबर आहे, इथून व्हॉट्सअप करू शकता. ऑलमोस्ट 10 वाजलेत. लेट झाला 1 तास बिकॉज आधीचे गेले होते, फुल झालेली बोट, त्यांना नेक्स्ट ट्रिपमध्ये टाकलं. सो असं होतं तर लवकर या. आपण आपल्या फर्स्ट स्पॉटला आलो आहोत, मांता बे. इथेच मांताच दिसतील असं त्यांचं म्हणणं आहे. वेव्स खूप जास्त आहेत. एकदा ट्राय केलं पण पाणी एवढं हलतंय की हे लावलं तरी तोंडात वगैरे पाणी चालतंय. एकदा दोनदा खाली बघितलं, क्लिअर आहे एकदम. गट्स पाहिजे. पाणी बघा एवढं हलतंय. आपण आता सेकंड पॉईंटला आलो आहोत, क्रिस्टल बे. तिकडे पण पाणी तेवढं चालतंय. इट्स नॉट इझी. थर्ड ट्राय करायचं आहे. 2 ट्राय सोनाली पहिल्यांदा उतरणार. इट्स नॉट इझी. स्विमिंग येत नाही याचा आत्ता हे वाटतं. स्विमिंग का नाही, दुःख आहे दुःख. एकदा दोनदा ट्राय केलं, खाली फुल क्लिअर दिसतं. अपना ट्राय करते यार ॲटलीस्ट. कमॉन स्वॅप, मस्त. एकदा बघ ना बस. In here we see the coral and fish. If you're lucky, you see the turtle in here. Lucky to go down it.
कसा वाटला एक्सपिरियन्स, कसा होता स्वप्नाली? एकदा तरी करायला पाहिजे 100%. लाईफमध्ये एकदा तरी करायला पाहिजे, असा एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे. पहिल्यांदा भीती वाटते, 4 स्पॉट आहेत, एकदा दोनदा भीती वाटते आणि वेव्स पण एवढ्या जास्त होत्या की तुम्ही नाही कंट्रोल करू शकत स्वतःवर. आणि त्याच्यामध्ये ते नाकाला लावलेला असतो, तोंडाने श्वास घ्यायचा नाही घ्यायचा हे करण्यामध्ये अर्धा वेळ निघून जातो. आणि असं असतं की जी गोष्ट आपण पटकन कधीतरी करायला जातो, जी कधीच केलेली नसते आपल्या डेली लाईफमध्ये, आणि मग त्याला ॲटलिस्ट थोडा टाईम लागतोच ते तुम्हाला शिकायला. तर सो असा होता आमचा एक्सपिरियन्स. आम्हाला थोडा उशीर झाला, कारण की थोडापेक्षा जास्तच उशीर झाला, कारण की स्नॉकलिंगला खूप जास्त वेळ घेतला आणि परत आम्ही कॉटेजमध्ये जाऊन चेंज वगैरे करेपर्यंत 2 वाजले. आणि तिथून आता आम्ही आलो आहे डायमंड बीचला, अथुआ बीच आणि डायमंड बीच. सो आता वाजलेत 4:30, कारण की आम्ही बॅगा पण इथेच एका रेस्टोमध्ये ठेवल्यात, कारण की तेवढा वेळ नव्हता कुठे कॉटेज शोधायला वगैरे. सो विल ट्राय आवर बेस्ट. आहे डायमंड बीचचा व्ह्यू वरून, आणि स्टेअर्स आहेत खाली जायला. सुपर व्ह्यू आहे यार. अशा पायऱ्या आहेत खाली जाताना. तशी 3-4 मिनटं झाली आम्ही खाली उतरायला घेतलो आहे. हाफवे तरी खाली आलो आहे. मस्त बाजूने रोप बांधलेले आहेत, त्यामुळे उतरायला तर काय प्रॉब्लेम नाही होत. फक्त पायऱ्या आहेत, हळूहळू उतरा. छोट्या पायऱ्या आहेत, त्यामुळे उतरताना जरा काळजी घ्या. आता इथे असं आहे. इट्स ओके, इट्स ओके. थँक्यू. हा फर्स्ट पॅच आहे जिथे रोप आहे. Spelunking is more difficult than this. ओके, हा एवढूसा पॅच आहे. रोप लावली आहे आणि खाली उतरायला लागेल. आणि स्वप्नाली खाली आली आहे. ट्रेकिंगचा हा फायदा असतो. हॅलो, आणि हा अमेझिंग बीच बघायला मिळतोय. दिस इज द व्ह्यू. आणि स्वप्नाली खुश बिकॉज ती काल केली किंगला पण वरती खाली नाही आली, तर आज तिला घेऊन आलो मी. बोलो चल. हा थोडा म्हणजे मधले 2च पॅच फक्त डिफिकल्ट आहेत.
हार्डली 20 मिनिट्स गेले उतरायला आणि 15-20 मिनिट्स लागतात चढायला. ऑसम आहे, ऑसम, अमेझिंग, मस्ट पॅराडाईज यार. गेस वॉट, आम्ही आता आलो आहे ट्री हाऊसला. वाजलेत 5:30. मूर्खपणा हा आहे की आम्ही बॅगा घेऊन नाचतो. ही माझी चुकी आहे की स्टे बघितला नाही आणि डायरेक्ट आलो. तुम्ही असं करू नका, बॅग्स ठेवूनच या. इथे थोडं खाली उतरायचं आहे, 100 मीटर तर बोललं आहे. ट्री हाऊस आपण पोचले. हे ट्री हाऊस आहे. डायमंड बीच हा आहे. इथून वरती जायला तर तुम्हाला दिसते डायमंड बीच, आणि इथून फिरून आलं की 1 किलोमीटरपासून आहे तिथून. पण वरून खाली उतरावं लागतं. ऑलमोस्ट 15 मिनटं पायऱ्या आहेत. सो इकडे आम्ही आलो आहे. हे ट्री हाऊस आहे. ट्री हाऊसला इथे फोटो काढायचा असेल तर 75,000 पर पर्सन एंट्री भरावी लागणार. सो तो आहे तो 1000 व्ह्यू पॉईंट आहे. हे खाली दिसते ते ट्री हाऊस आहे. खाली ट्री हाऊसमध्ये फोटो काढायचे 75,000 IDR पर पर्सन घेतात. जुगाड केला. आता तुम्ही कमेंट्समध्ये सांगा मला मी काय जुगाड केला असेल आणि स्वप्नालीचे फोटो आणि व्हिडिओ काढून घेतला. लवकर सांगा. पैसे दिले आम्ही, पण तेवढे नाही दिले. कमेंट्स करून सांगा. सर कॅक्टस हे एक रेस्टॉरंट आहे किंवा डे क्लब पण बोलू शकता. सो नुसा पेनेडा हार्बरला जाताना हा लागतो मध्ये, किंवा डायमंड बीचच्या रोडला लागतो हा मध्ये. सो हा पूल आहे आणि पूलच्या पलीकडे पूर्ण समुद्र आहे. सो व्हिडिओमध्ये दिसत नसेल पण इथून नॉर्मल दिसतोय. तर इकडचे चार्जेस असेल. खाली जर तुम्हाला बसायचं असेल तर खाली बसायचे चार्जेस आहेत वेगळे पूल साईडला किंवा इथे. आणि पण हा वरती रेस्टॉरंट एरिया, जर इथे बसायचं इथे चार्जेस नाहीत, तर इथे तुम्ही नॉर्मली बसून खाऊ शकता. आता आपल्याला हा स्टे मिळाला आहे जो हार्बरच्या मेन हार्बरच्या पाठीमागेच आहे, जिथून आपल्या सानूरला वगैरे फास्ट फेरी मिळतात, तिथेच घेतला आपण आम्ही. सो एल दिगस हॉस्टेल म्हणून आहे आणि हा स्टे आपल्याला 1000 रुपयात मिळाला आहे, म्हणजे 2 lakhsमध्ये मिळाला आहे. विदाऊट ब्रेकफास्टच मिळाला आहे आपल्याला हा. आणि इकडचं वॉशरूम पण खूप चांगलं आहे. सो तेंबेलिंग बीच आहे, सन फॉरेस्ट, इथून रोड जातो जो आतमध्ये, जो ऑलमोस्ट सगळा दगडाचा छोटासा रोड आहे. मोस्ट ऑफ काही जण इथेच ठेवतात बाईक आणि चालत जातात. काय काय हे जे इथे बसले ते तुम्हाला पैसे देऊन घेऊन जातात बाईकवरून, तिथून सोडायला पण आहेत. टेम्बलिंग बीच जितका दिसायला सुंदर आहे तितकाच तिथे जाण्याचा रस्ता थोडा कठीण आहे. बाईकवरून रस्ता खरंच खूप खराब आहे आणि चढण आणि उतरण दोन्ही पण आहे, त्यामुळे बी केअरफुल. इथे येताना चालत येऊ शकता, पण आतमध्ये 2 किलोमीटर आहे चालणं आणि परत वरतून खाली टेम्बलिंग बीचला उतरण्यासाठी पण 5-10 मिनिटाची वॉक आहे. सो असा रस्ता आपण असा बघू शकतो. सो आपला आज लास्ट डे आहे नुसा पेनेडामध्ये आणि आता आपण आलो आहोत तेंबेलिंग बीचला. तेंबेलिंग बीच अँड फॉरेस्ट म्हणून आहे हे. तर इथे नॅचरल पूल आहे, तर तो बघायला आलो आहे, इन्फिनिटी पूल आणि नॅचरल पूल. सो आज लास्ट डे आहे. दुपारी आपली 2ची फेरी आहे. 10 वाजता निघालो. परत एकदा आपण बाईक रेंट घेतली आजच्या दिवसासाठी. सो हा आहे एक नॅचरल पूल इथे रेट तयार झालेला आणि समोरच तेंबेलिंग बीच आहे. हा आहे नॅचरल पूल आणि नशिबाने आम्ही ज्या टायमाला आलो तेव्हा गर्दी नाही आहे इकडे.
आणि समोर तुम्ही बघाल त्या साईडला समुद्र आहे. हे बीच एवढे अनटच बीच आहेत ना की इथे काहीही घाण नाही. पण पब्लिक आले की प्लास्टिक आणि हे सगळ्या गोष्टीने पूर्ण घाण करून ठेवतात. सो जर तुम्ही येणार असाल ना इकडे, एक बॉटल घेऊन या पाण्याची, जी रोज रिफिल करा. आम्ही रोज रिफिल करतो ती बॉटल. खूप एवढं क्लिअर पाणी कुठेच नाही दिसणार तुम्हाला. या सुपर. तर मित्रांनो, आपण जो स्टे घेतला तो रात्री तुम्हाला नीट दाखवता आला नाही, पण हा असा आहे. इथून रस्त्याच्या बाजूलाच आहे, तुम्ही बघू शकता. मागे रस्ता आहे, रस्त्याच्या बाजूलाच आहे. आणि इकडे मागेच पाठच्या बाजूला हार्बर आहे. सो जर तुम्हाला यायचं असेल आणि तुम्ही काही स्टे बुक नसेल केला, हार्बरला उतरा, इथे या, स्टे घ्या. 5-10 मिनटं चालणे फक्त. सो असा होता नुसा पेनडा आपण एक्सप्लोअर केलेला. पण मी बोलेन, इकडे येणार असाल तर 1 नाईट स्टे घ्या. आणि हेच इथे समोर जिथे स्वप्नाली चालली आहे, इथे वरती हे इकडे ते हॉस्टेल आहे आणि इथेच तुम्हाला बाईक रेंट मिळतात. सो हा त्यांचा नंबर आहे, तुम्ही कधीही कॉल करू शकता. थँक्यू सो मच. आणि याच्या बाईक्स व्हेरिओ चांगले आहेत. हे ऑफिस इदोला एक्सप्रेसचं, ज्याची आपण रिटर्न तिकीट काढली होती, स्वप्नाली चेक करायला गेली आहे आत्ता फेरी आहे की नाही. आणि हे हार्बर, नुसा पेनेडाच्या सगळ्या फेरी इथेच येतात सानूरवरून. आपल्याला तिकीट्स तर मिळालेत आणि ID मिळाले. पण आत्ता जी फेरी आहे ती आपली 3 वाजताची आहे. सेमाबू हिल्स म्हणून आहे ती फेरी आहे. आणि आता वाजलेत 2:30 आणि क्लायमेट बघाल तर तुम्ही फुल पाऊस जोराचा आला आहे. सानूरला आलो पुन्हा. आणि आता इथे यायला आपल्याला लागले 45 मिनिट्स. आपण सानूर हार्बरवरून डायरेक्ट आलो आपल्या हॉटेलमध्ये. अम्ब्रीज हॉटेल म्हणून आहे, हे सेंटरला आहे डेनपसारच्या. सो इथे बुक करण्याचं कारण हे की इकडचे आजूबाजूचे जे लोकेशन आहेत ते कवर होऊन जातील आज. आपला एक डे आपण लवकर आलो आहे. आम्ही प्लॅन केला होता नुसा लॅम्बोंगनचा आज जाणार म्हणून, पण खूप जणांना विचारलं तर नुसा लॅम्बोंगन बघण्यासारखं तिथे काहीच नाही, बीचेसच आहेत. तर स्वप्नाला बोललो ऑलरेडी एवढे चांगले बीच बघितलेत आपण, सो तिथे जाऊन खर्च एक्स्ट्रा करण्यापेक्षा आपण बालीमध्ये अजून जाऊन काहीतरी एक्सप्लोअर करू नवीन. सो हे हॉटेल एकदम रोड टच आहे. फर्स्ट फ्लोअरला आपल्याला मिळालं आहे आणि इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट मिळालं आहे. म्हणजे हा, आणि ही डील आपल्याला पडली आहे 3,26,000ला, म्हणजे ऑलमोस्ट आपल्या इकडे 1,600 रुपयाला वगैरे. हे आहे वॉशरूम, शॉवर, टॉयलेट, इथे टॉवेल्स आणि आतमध्ये बॉडी वॉश आणि शॅम्पू वगैरे दिले. सो चांगला रूम मिळाला आणि इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट मिळाला मेन म्हणजे. आणि इथेच समोर ह्यांच्या बॅकग्राऊंडला हे इथे स्विमिंग पूल आहे आणि इथे ब्रेकफास्ट आहे. तर गाईज आम्ही पोटॅटो हेड क्लबला चाललो आहे आणि क्लबला जाताना आम्ही ग्रॅब केली. तर ग्रॅबचे जे हे आहेत ड्रायव्हिंग करतात आहेत, तर त्यांचं नाव आहे अंदिका, राईट? अंदिका. आणि ही इज द फॅन ऑफ इंडियन मूवीज ऑल्सो अँड म्युझिक ऑल्सो. सो आम्ही बसलेलो असताना अचानक त्यांनी इंडियन म्युझिक, हिंदी सॉंग्स लावले आणि एवढे भारी आहेत. म्हणजे असे भरपूर जण आहेत की इंडोनेशियन मध्ये की जे हिंदी मूवीजचे आणि म्युझिकचे फॅन आहेत.
सो आपण पोचलो आहोत पोटॅटो हेड क्लबला. ही त्याची एंट्री आहे. सो याची एंट्री तर अजूनपर्यंत काही पैसे लागले नाही. एंट्री तर फ्री आहे. बघूया आतमध्ये कसं आहे पोटॅटो क्लब. फुल बांबूजने केलेलं आहे सर्व. एंट्री दिसते तुम्हाला ते बांबू एंट्री आहे. So this is the club entry. So यांचे एंट्री चार्जेस नाही आहेत इकडे अजिबात. पण काही प्लेसेस जर तुम्ही मधल्या प्लेसेस यूज करणार असाल तर तिथे तुम्हाला त्याचे चार्जेस पे करून मग नंतर फूड ऑर्डर करू शकता. अदरवाईज हे जे इकडे बसलेत ते विदाऊट फीज आहेत आतमध्ये. सो हा यांचा पूल आहे आणि समोरच पूर्ण सी फेस आहे. क्लब करायचा होता पोटॅटो हेड क्लब. बीच क्लब आहे तो आपण बघितला. पण त्याचे रिव्ह्यूज मी असे देईन की तिकडचं फूड मला एवढं आवडलं नाही. म्हणजे आम्ही पिझ्झाच ऑर्डर केला होता पण नाही आवडलं एवढं. आणि उगाच कॉस्टली आहे. हॅपी आवर्स वगैरे नाही आहेत आणि फिन्स क्लबसारखी मजा नाही त्याला. मे बी तो डे क्लब असेल किंवा तसं असेल तर तिथे मजा असेल पण मला एवढा नाही आवडला. बाकीच्या तुमच्या कमेंट्स मला सांगाच त्याच्यामध्ये. असा होता आपला दिवस. सो गाईज हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट्स करून सांगा. सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला बॅकपॅक विथ प्रॅक्स आणि शेअर करा आपल्या व्हिडिओज. बाय बाय फ्रॉम बाली. आता आपण बालीमध्ये आहोत. आपला दिवस आणि आजच्या दिवसाचा ट्रॅव्हलिंगचा खर्च झाला आपला हा.